दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांदेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री टॉवर लिंक रोड बोरीवली पश्चिम इथे राहणाऱ्या सौ रश्मी राजेंद्र कुर्ले या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्याचबरोबर वहिनींबद्दल बऱ्याच जणांच्या काही ना काहीतरी तक्रारी असतील घरातल्यांच्या, ज्या इतके दिवस बिचारे बोलू शकत नाही आहेत आणि ती करण्याची संधी मिळत नाही ना, ते आज सगळेजण बोलणार. सुरुवात करूया आजच्या भागाला, पण त्याआधी शब्द तेथे अर्थ, कवी तेथे कविता, गजानन आणि रुपाली, सागर आणि सरिता. आज मी खेळणार पैठणी करिता. उखाणा. माझ्या आवडत्या मालिका का रे दुरावा, होणारच मी या घरची, जुळून येते रेशीम गाठी, राजेंद्र रावाचं नाव घेते, आदेश भाऊजी खास तुमच्या आग्रहासाठी. अरे वा 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 वा, नमस्कार नमस्कार. बोलवा त्यांना. अहो या. धन्यवाद धन्यवाद, स्वागत आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 24 वर्ष झाली. 24 वर्ष. काय हो? हो नक्की. हां नक्की. काय नक्की? 24 वर्ष झाली नक्की. 24 वर्ष झाली नक्की. मग काय काय लग्नाची तारीख कुठली? 11 जुलै. त्यांना कधीतरी बोलू द्या ना. 24 वर्षात किती गप्प आहेत ते घरात. बोला बोला बोला. 11 जुलै 11 जुलै आणि वर्ष 1990. मग आता लग्नाचा वाढदिवस झाला ना जुलैला, मग पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होणार. काय ठरवलंय पुढच्या वर्षी? अजून तसा काही प्लॅन ठरवलेला नाही, पण करूया काहीतरी. सरप्राईज आवडतं मला. तुम्हाला म्हणजे प्लॅन, सरप्राईज प्लॅनिंग असं एकदम पहिल्यापासून ठरवून नाही होणार, वेळेवरती काहीतरी एकदम त्यावेळेस जे सुचेल तसं. असं तुम्ही ठरवलंय. कोण कोण असता घरी? कोण नाही, आम्ही दोघं आणि मुलं 2. मुलं काय करतात? मुलं शिकतायत. कोण कोण? नावं सांगा ना. रितेश मोठा आणि सुकेश छोटा. मोठा रितेश आणि छोटा सुकेश. हां, काय छान नावं आहेत. बरं द्या ओळख करून सगळ्यांची. सासूबाई नमस्कार. सासूबाई. बहीण नमस्कार. जाऊबाई नमस्कार. नणंद नमस्कार. ती पण नणंद आहे, नमस्कार. सॉरी जाऊ आहे आणि ती जाऊ आहे. नमस्कार. जाऊ. ही भाची, ते दीर आहेत पाठी. नमस्कार. आणि ती बहीण, ते नमस्कार. आमचे शेजारी यांचे भाऊ आणि ही माझी वहिनी. नमस्कार नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. बरं, तुमचं बालपण कुठलं? चेंबूरला. कोण कोण होतात? आम्ही एक भाऊ, मग आम्ही 5 बहिणी. आई बाबा. बाबा काय करायचे? आई बाबा शिक्षक. मग तुमच्याच शाळेत होते शिक्षक? मग ते BMC मध्ये. BMC मध्ये. आणि तुमची शाळा? आमची शाळेचं नावच आमची शाळा. तुमच्या शाळेचं नावच आमची शाळा. अरे वा वा वा. आमची शाळेत 10वी पर्यंत होता तुम्ही? हो. मग पुढे बोरिवलीला आलं. कोणाच्या शाळेत? तुमची शाळा. तुमचं कॉलेज? कॉलेजला. मग कॉलेज कुठे केलं? कॉलेज सिद्धार्थ कॉलेजला होते मी. बरं. तुमचं बालपण कुठलं हो? बोरुली. बोरलीत कुठे? जय महाराष्ट्र नगर, टाटा पॉवर. मग तुमचं कसं जमलं? जमलं म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहिला होतो. आणि गाववाले तर आम्ही आहोतच. कुठलं गाव? पालघर. पालघर. हां, मग काय झालं सांगा आता. पालघरच्या जे आम्ही गावाले आहोत आणि बिल्डिंगमध्ये एका राहत होतो आणि स्वभाव चांगला असं नेहमी आमच्या घरी येणं जाणं असं होतं. ह्यांचं? हां. तुम्ही तुमचं घर सोडून यांच्याकडे? बिल्डिंगमध्ये एका राहत होतो आणि गाववाले होतो ना, त्यामुळे. गाववाले होता ठीक आहे ना. तुम्ही किती मजल्यावर राहिला होते? पाठीमागे हे आणि पुढे मी. पाठीमागे हे आणि पुढे मी? 2 A विंग B विंग. बी विंग. अच्छा अच्छा. तुम्ही ए विंग मध्ये आणि B विंग. ते बी विंग मध्ये. तुम्ही किती मजल्यावर राहायचे? आम्ही 4th फ्लोर. चौथा. दुसऱ्या. सेकंड. दुसऱ्या. म्हणजे चौथ्या मजल्याचा काही संबंध नाही? नाही, खास घरी यायचे ना. नाही, पण तेच ना मला काय विचारायचं आहे. बाबा, वरून येणारा माणूस चालत जाताना, खाली जाताना, आपला उतरताना घरात गेला,
खालून येताना 2 मिनिटं घरात गेला समजू शकतो. मग तुम्ही 4थ्या मजल्यावर कशाला जायचे? विचारपूस करायला तुम्ही आला, तुम्हाला काय हवं नको? तुम्हाला घरी सर्वांना, मला स्पेशल नाही. मग काय आता बोला काहीतरी. येविंगला खाली कॉर्नरला नाका होता मी हा? इथं राहताना नेमकं त्या नाक्यावर भेटायचे एकमेकांना. हे दोघे येविंगला तुम्ही यांचे मोठे भाऊ की लहान भाऊ. लहान भाऊ. तुम्ही तेव्हा काय करायचं नाक्यावर? तो आम्ही मित्रासारखे अजूनपर्यंत. अच्छा. आमचं रिलेशन फ्रेंडशिप प्लस भाऊ दोन्ही नाते आहे, त्यामुळे त्यामुळे एकत्र तुम्हाला हे माहिती होतं हे भेटतायत नाक्यावर? हो नक्कीच माहिती होतं. बघितलं राज बाहेर काढलं त्यांनी. ते आज यांनी सांगितलं, कधी बोलले नाहीत. इतकी वर्ष मी आज म्हटलं ना, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी बोलायचं आहे आणि ते त्यांनी असं मनात साठवून ठेवलेलं आहे. आज बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. पण कधी तुमच्या मनात कधी आलं? मनात ॲक्च्युली तसं काही नव्हतं, पण ज्यावेळी ती बाहेर जायची म्हणजे कुठेतरी कामासाठी, मग तिच्याबरोबर मी जायचं. मी घेऊन जायचे वेळेला, चल येतोस का? अच्छा चला येतो, असं करून आमचं येणं जाणं असं चालू होतं. नंतर घरच्यांना वाटलं यांच्या की हा बरं आहे बाबा, इकडे नाही तुम्ही जाताय तर कोणाला तरी वाटेल तुमचं काहीतरी आहे, तर जाऊ नका जास्त वगैरे. मग हे बोलले असं वाटण्यापेक्षा मी डायरेक्ट लग्न करतो, आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि झालं. पण हे काय मला पटत नाही, कळलं? पण तसंच झालंय. असं झालंय बिलय काही नाही. असं कसं होईल? हे ठरल्याशिवाय होईल का? तुम्ही सगळे आहात सांगा. त्यांनी कसं ठरवलं, मला आश्चर्य वाटलं की त्यांनी एकदम डायरेक्ट सांगितलं असंच, काय लग्न मी करतोय आणि मी लग्न करणार. मला सांगा, बिल्डिंग मध्ये 100 किंवा आसपास 50 मुलं असतील, हाच मुलगा आपला बरोबर जाताना येतोच का रे विचारावं असं का वाटलं तुम्हाला? त्यावेळेस आता काय माहिती, त्यावेळेस सांगता येणार नाही ना. तसं वय पण त्यांचंही लहान होतं, माझंही लहान होतं. असं काय नव्हतं की ठरवून असं काय, हा ठीक आहे मला बाहेर जायचं तर येतोच, हा ठीक आहे. मग बरं वाटायचं की लांब जाते, दादरला घालून रेडीच असायचा. घालायचे खास कपडे आणि यायचे येतो. पण असं कधी झालंय का एखाद्या दिवशी ह्या एकट्याच गेल्या आणि तुम्हाला सांगितलं नाही आणि तुमची चिडचिड वगैरे झाली? नाही चिडचिड वगैरे होण्याचं कारण नाही, झालेलं आहे तशीच गेलेली आहे एकटी. पण मी काय सतत मागे मागे कुठे जाणार ना तिच्यात. मग लग्नानंतर मागे मागे, अगोदर नाही. पण कोणी तुम्ही प्रपोज केलं? त्यांनी डायरेक्ट सांगितलंच नाही लग्न करू. त्यांना बोलू द्या ना, आता 24 वर्ष बोला ना. प्रपोज म्हणजे आम्ही दोघांनी एकदम ठरवलं आणि मग रजिस्टर. म्हणजे ठरवलं ना, त्याशिवाय काय होत नाही ना. हे कधी ठरवलं? कुठे ठरवलं? कुठे ठरवलं आपण? कुठे असं जाता येता, जेव्हा घरी असे घरच्यांचा विरोध जसा वाटला तेव्हा हे म्हणाले. पण काय आता हे सगळं झालं सांगण्यापुरतं, पण मनात तर आलं होतं ना? मनात वाटत होतंच की चांगला मुलगा आहे, प्रश्नच नाही. त्यांनाही वाटलं होतं तसं. त्यांचं जाऊ द्या, मी तुमचं विचार. माझं हो ना, तुम्हाला वाटलं होतं ना की बाबा यांनी आपल्याला कधीतरी प्रपोज करावं? प्रपोज करावं नाही, करणार याची असं 100% गॅरंटी होती. हा, कारण बोलवलं की येतोच आहे आपला, कधी नाही म्हणत नाही. तुमच्या घरच्यांना कधी अंदाज आला असा? घरच्यांना म्हणजे बिल्डिंग मध्ये राहत होते, त्याच्यामुळे छोटा मागे होताच आणि घरच्यांना थोडंसं हे लागलंच होतं. तुमच्यावर येत आहे ना आता, म्हणजे तुमच्यामुळे हे सगळं आहे. जरा सांगावं काय नक्की तुम्हाला न्यायचे कुठे हे जाताना फिरायला? हो नेहमी बरोबरच तर असायचे. म्हणजे असं सपोर्टरच होतो त्याचा मी त्यावेळी. नाही पण मला तुम्हाला दुसरं विचारायचं की त्यांनी कधी असं सांगितलं होतं का की तुझी वहिनी म्हणून? हो सांगितलेलं त्यांनी अगोदर करण्यापूर्वी मला सगळं हिंट दिलेली की असं असं करायचं, आता आम्ही दोघं लग्न वगैरे करतोय. बाकी घरचं पण प्रत्येक वेळेला हे कुठेही जाताना तुम्हाला घेऊन जायचे की काही मोज? नाही ठराविक काय म्हणा, सगळ्यांना नाही जाऊ शकत. ऑप्शनला टाकलं होतं तुम्हाला. बाकी थोडं घरी हँडल करायचं तर तू बघ, सांभाळ जरा व्यवस्थित सिच्युएशन काय कशी काय परिस्थिती जरा तू हँडल कर. घरचं तू बघ, बाहेरचं मी बघतो. किती छान नातं आहे 2 भावांचं, असंच ठेवा कायम टिकवून. हां बरं. मग अशा तऱ्हेने दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. घरी कळलं, पण दोघांच्याही घरून होकार होता ना? नाही, विरोधच होता. दोन्ही घरात विरोध होता. हे अजूनच टेन्शन आहे. दोघे फिरतायत, बरोबर जाताना घेऊन जात आहेत, पण विरोध दोन्ही घरात. फिरायचं ठीक आहे, पण लग्नापर्यंत नका असं त्यांचं म्हणणं होतं. ते कसे त्यांचे आई बाबा जरी BMC मध्ये टीचर असले तरी ते शेती वगैरे करणारे असे होते, त्यामुळे त्याप्रमाणे ते. आणि मी कशी कॉलेजला जाते, अशी जरा फॅशन वगैरे करते असं त्यांचं म्हणणं. मग ही कशी काय असं त्यांच्या घरी प्रश्न होता, पण त्यांना नव्हता तो प्रश्न, त्यांच्या घरी होता. कसं काय मार्ग काढला?
मार्ग काय नाही, बँड्राला गेलो, हां. रजिस्टर केलं आणि रजिस्टर लग्नाला लागलो. चांगला मार्ग काढला तुम्ही. साधा सिंपल सोपा. साधा सोपा सरळ. आणि आता 24 वर्ष पूर्ण होत आहेत. 1990 हे वर्ष असंच होतं की काय? कारण बँड्राच्या कोर्टमध्ये जाऊन जर रजिस्टर बघायला पाहिजे, कारण 90 मी पण गेलेलो तिथेच बँड्रा कोर्टात. कुठे कुठे फिरायला गेलात लग्नानंतर? लग्नानंतर बरेच ठिकाणी गेलो आम्ही. ट्रॅक वरून कधी गेलात की नाही? हो गेलोय ना. कुठे? बोरिवली. काय झालं? का हसताय तुम्ही? अरे ट्रॅक म्हणाल तर मला जरा हसायला आलं. नाही म्हणजे काय काय आठवण आहे का काही ट्रॅक? हो, काय असं एकदा आम्ही घाईघाईने चाललो होतो, तर ट्रॅकवरून असं हे प्लॅटफॉर्मवरती जायचं होतं. हे उतरले, चढले आणि मला हात दिल्यानंतर मी वरती चढायला हवं तर मी पटकन यांचा हात खेचला. आम्ही दोघंही ट्रॅकवर पडलो. मी यांच्या अंगावर पडलो आणि हे खाली पडली. अरे अरे. त्यावेळेस आणि तिने बघितलं पण बघत नाही, उठला तू आणि पळत. पळून गेलो. कारण तुमचा प्रेमाचा ट्रॅक होता ना तेव्हा, त्यामुळे हे झालं असेल. पण अजून बरं आम्ही बोललो नाही, आज बोललो. काय सांगता? कळलं सगळ्यांना? हा? हे कुठे कुठे पडलेत बघितलं? प्रेमात पडलेत, ट्रॅकवर पडलेत, सगळीकडे पडलेत. मग फिरायला कुठे? काश्मीर वगैरे गेला? काश्मीरला, मैसूरला, उटी बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही. काय झालं होतं? सिमला, कुल्लू मनाली. काश्मीरची आठवण सांगा ना एखादी छान. काश्मीरला आम्ही असंच वरती गेलो, बर्फ होता आणि अरे बर्फात पण गेला? गेलो आणि परत खाली यायचं कसं बापरे कळत नव्हतं आणि एवढी भीती वाटत होती. सरळ बसली ती खाली झाली, रस्त्यावरती जोरात आपटले. घसरगुंडी बर्फावरून. ती पाय सटकला की डायरेक्ट खाडीच्या मागे मी. तुम्ही तर पाहिजेच. तुम्ही नसून कसं चालेल? तुम्ही पाहिजेच ना सगळीकडे. होतं. जिथे जिथे या जाणार तुम्ही पाठवून. तुम्हालाही लागलं नाही ना? नाही लागलं नाही, पण थोडंसं लागलं, जास्त नाही. अरे अरे नाही प्रेमात होतं असं थोडं. पण आता सगळं छान व्यवस्थित आनंदाचं सुखाचं आयुष्य जगतायत. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आता वजनाचा काटा येणार आणि मग वजनाचा काटा आल्यानंतर आपण सांगणार तेवढं वजन या गोळा करणार का आपण बघूया. वजन आहे 479 ग्रॅम. चार 7 9 असं दिसलं पाहिजे. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिले फक्त. बॉल घेतो. तुम्ही नाही हात लावायला. हा त्यांनाच करू द्या काय. 30 सेकंद राहिलेली आहे. नाही जास्त 40 सेकंद झाली. अभिनंदन. 1 2 3 4 वेताच्या 2 रिंग 5 6 7 2 पंखे 8 9 डिश हे 10 आणि नाणं 11. 11 गुणुले 200 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. 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 तुम्ही आधी सांगा, त्यांनी स्वभावात मिस्टरांनी कुठला बदल केला पाहिजे? एक बदल. प्लीज रागावणं थोडं कमी करायला पाहिजे. आणि यांनी यांनी म्हणजे काही बोलल्यानंतर पटकन टेन्शन घेते. ते टेन्शन न घ्यावं. तुम्ही देता? मी जरूर देतो, पण तिने घेऊन आपली ना. आपण काय करता? मी शिपिंग मध्ये कामाला नोकरी. आपण हाऊसवाईफ. बरं. मग आता तुम्ही सगळ्यांनी यांच्याबद्दल बोलायचं. कोण कोण बोलणार?
माझी बहीण प्रेमळ आहे आणि भाऊजी खूप प्रेमळ आहेत आणि दोघंही मिळून मिसळून राहतात. मला तर असं काही वाटत नाही की दोघं रागिष्ट आहेत. दोघेही चांगले. आणि भाऊजी खूप म्हणजे जॉली आहेत, हसवणारे, खूप मस्करी वगैरे करणारे. हो, पण त्यांचं चेहऱ्यावरचं हसू कमी झालंय बघितलं तुमच्या बहिणीमुळे. नाही काय तुमची बहीण त्रास देते त्यांना? नाही त्रास देत, अजिबात देत नाही. आई हो की नाही हो? आई बघा मनापासून हसल्या बघा. नाही हा, लगेच रागाने बघू नका. आम्ही पालघरला असतो. माझी मोठी जाऊ आणि या दोन्ही जावा सोबतच येतात नेहमी आणि आम्ही सगळे मग गावी एकत्रच असतो आणि खूप मज्जा करतो. कधी जातील असं वाटतं? नाही नाही नाही, मी त्यांना स्वतःहून आम्ही त्यांना म्हणजे आम्ही दोघी पण स्वतःहून त्यांना कधी जातील नाही, कधीच जाऊ नये असं वाटतं. म्हणजे आम्ही नेहमी फोन करून विचारतात की तुम्ही या इकडे कधी येतील कधी येतील. कधी येणार म्हणजे धसका घेतलाय त्या कन्फर्म करतात कधी येणार कधी येणार. मनापासून त्यांची वाट बघतो आणि खूपच छान आहे. आता हे दोघे अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचं आहे. बक्षीस मिळवून देणार तुम्ही? वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे काय कॉन्फिडन्स आहे त्यांचा. चला बघूया कसा अभिनय करतात आणि किती बक्षीस मिळवून देतात. राहू दे. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. चेंडू, अभिनंदन. झी मराठीकडून ही मोत्याचे झुमके. थँक्यू. गाणं बोलायचं नाही. अरे जोरदार आहे त्यांचा अभिनय. दोघांनी केलं तर होईल ना. घाला घाला पिंगावर एकत्र करा. आम्ही दोघं राजा राणी. त्यांचा वेगळा आहे यांचा वेगळा आहे. माझा एका ट्रॅक माझा मी बोलू नका. मी माझ्या रूपाची राणी. माझ्या तुझ्या प्रेमाची नाही, तुझ्या माझ्या प्रेमात नाही, माझ्या संसार माझ्या प्रेमाच्या अशा शपथ 10 9 बोलायचं नाही. 8 मला वेळ लागलाय. गाणं म्हणा. एक मिनिट. आता तुम्ही गाणं म्हणा आणि त्याच्यावर तुम्ही अभिनय करा. 1 2 3 म्हणा. एका ट्रॅकवर पडले पण एका ट्रॅकवर अभिनय नाही केला त्यांनी. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण ओळखा. म्हण द्राक्षा, पैसे, पैसे कोंबडा, पैशाने चहाने चहाने मसाला. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. आता एक चिठ्ठी आधी काढूया. ये बाळा ये, तूच काढ. याच्यामधली एक चिठ्ठी काढ. दे जा. संगीता लोखंडे. नाव सांगा. संगीता किशोर लोखंडे. कुठे राहता तुम्ही? बोरवली. कोण कोण असतं घरी? मिस्टर, मी आणि 2 मुलं. आज कुठे गेलेत मिस्टर? नोकरी. तुम्ही आपलं करा मजा, त्यांना पाठवा कामाला. हा बरं. मग काय उखाणा घेता? घ्या. नाशिकच्या बागेत पंचरंगी पक्षी किशोररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं, आता आम्ही जाणार आहोत लवकरच नाशिकला. कुठे कुठल्या बागेत आहेत ते? म्हणजे एकदा बघून तरी येऊ. पंचरंगी पक्षी कुठे आहेत नाशिकमध्ये जरा बघूया. बरं, शुभेच्छा आहेत तुम्हाला. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी.
एक टेबल जे उलट केलेलं आहे आणि समोर जी चौकट दिसते त्या चौकटीतून तो स्माइली चेंडू जाऊन बास्केटमध्ये गोळा करायचा आहे. आणि दोघींपैकी गुणसंख्या जास्त ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. 1 थांबा, तुम्ही थांबा, आता तुम्ही खेळा. 1-1. दोन. थांबा थांबा, आता तुम्ही टाका. 2-2. सामना अटीतटीचा आहे. 2-2 गुणसंख्या आहे. बघूया आता काय होणार. 3-2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अरे बापरे बापरे, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या लोखंडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कुर्ले वहिनी, त्यांना 100 डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. कुर्ले वहिनी आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन 100 डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.